Hello to all my young and smart friends out there. मी मानसी आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपला सिलेबसचा न्यू चॅप्टर बेबी पँगोलिन्स नाईट आउट हा वाचणार आहे. बेबी पँगोलिन, व्हॉट इज अ पँगोलिन? पँगोलिन एक प्राणी असतो, खवलेले मांजर. खवले मांजर तुम्हाला जर माहिती असेल, जर तुम्ही नाव वाचलं असेल, याचं कधी ऐकलं असेल, पाहिलं असेल तर नाही पाहिलं तर तुम्ही इंटरनेटवरती सर्च करा, खूप सुंदर सुंदर फोटो मिळेल तुम्हाला याची बेबी पँगोलिन. बेबी पँगोलिन्स नाईट आउट ह्याचा काय अर्थ झाला? नाईट आउट म्हणजे रात्री जे भटकायला निघतात, ठीक आहे ना. रात्री जे लोक बाहेर फिरतात, नाईट आउट करूया आज चला, तर म्हणजे ह्याचा अर्थ काय असतं की आज रात्री बाहेर फिरूया. बेबी पँगोलिन्स नाईट आउट म्हणजे की खवलेल्या मांजरचं जे पिल्लू आहे त्याचं रात्रीची भ्रमंती. तर ही हा चॅप्टरचं नाव आहे. तर चला आज आपण याचा वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून स्टार्ट करूया आणि त्यानंतर आपण लेसन रीडिंग स्टार्ट करू. तर बघा, हा चॅप्टर आपला सुरू होतोय आज. सर्वात आधी आपण आपल्या वॉर्मिंग अप एक्सरसाइज पासून स्टार्ट करूया. भाऊ काटदरे इज अ नेचर लव्हर अँड एन एमिनेंट ऍक्टिव्हिस्ट. भाऊ काटदरे हे जे आहे हे नेचर लव्हर म्हणजे की निसर्गप्रेमी आहेत आणि एक एमिनेंट ऍक्टिव्हिस्ट आहेत. तर जे निसर्गाला वाचवायचं जे काम करतात त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिस्ट आहेत, फार जास्त ते ऍक्टिव्हली काम करतात त्याच्यासाठी. ही हॅज वन मेनी ऑनर्स अँड अवॉर्ड्स फॉर सबस्टॅन्शियल कंट्रीब्युशन टुवर्ड्स द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ व्हेरियस एंडेंजर्ड स्पीशीज. तर ह्यांना खूप सारे सन्मान आणि अवॉर्ड मिळून चुकले आहे यांच्या कामाबद्दल, जे की यांनी केले आहेत प्रोटेक्शन करता, म्हणजे सुरक्षित ठेवाय करता आणि कन्झर्वेशनसाठी जे खूप प्रकारचे एंडेंजर्ड स्पीशीज आहेत. म्हणजे एंडेंजर्ड म्हणजे काय असतं, जे की आता लुप्त होत चाललेत अशा प्रकारचे जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी हे खूप काही करतात आणि त्यासाठी त्यांना खूप सारे अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. सिन्स 1992 ही हॅज स्ट्रायव्हन थ्रू सह्याद्री निसर्ग मित्र ऑर्गनायझेशन. तर हे 1992 पासून जे आहेत या सह्याद्री निसर्ग मित्र ऑर्गनायझेशन पासून जुडलेले आहेत, चिपळूण टू मेक द कॉन्सेप्ट ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लाईव्हलीहूड अ रियालिटी. तर ह्यांनी अशा प्रकारच्या या ऑर्गनायझेशन पासून चिपळूण या जागे आहे, हे जे कॉन्सेप्ट आहे कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचं प्रकृतीचं कन्झर्वेशन करायचं, म्हणजे की त्याला रखरखाव करायचा, नीट ठेवायचं थ्रू लाईव्हलीहूड. म्हणजे लाईव्हलीहूड काय असतं की आपल्या आतमध्ये जी एक जिवंत राहण्याची इच्छा असते, एक जे जिवंत राहतो आपण, है ना, तर ते लाईव्हलीहूड आहे. तर ह्याच्याद्वारे जे हे स्पीशीज आहेत एंडेंजर्ड, जे की प्राणी लुप्त होत चाललेत, तर त्यांना कशा प्रकारे जिवंत ठेवून आणि नेचरचा कन्झर्वेशन, प्रकृतीचा कन्झर्वेशन होऊ शकतो, तर हे ह्याच्याकरता खूप काम करतात. तर बघा, हे काही क्वेश्चन्स आहेत हे जे की आपण आज पुढे करणार आहेत पुढच्या आपल्या सेशन मध्ये. आपण क्वेश्चन 2 बघूया याचं. इमॅजिन युअरसेल्फ इन द फॉलोइंग सिच्युएशन्स. तुम्ही स्वतःला या सिच्युएशन्स मध्ये कल्पना करा की यू हॅव गॉन टू अ लोकल टुरिस्ट स्पॉट विथ युअर स्कूल फ्रेंड्स. तुम्ही आपल्या मित्रांबरोबर कोणत्या टुरिस्ट स्पॉटवरती, लोकल जे की तुमच्या तिथेच आहे, तिथे गेलेले आहात. देअर यू मीट समवन फ्रॉम अनदर कंट्री. तिथे तुम्ही दुसऱ्या देशाच्या कोणा व्यक्तीशी भेटता, who wants to know more about you and your school, जो की तुमच्या बाबतीत आणि तुमच्या शाळेच्या बाबतीत जाणणं चाहतोय. इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू दॅट पर्सन अँड प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट युअर स्कूल. तर तुम्ही त्याच्याशी आपलं इंट्रोडक्शन करा आणि आपल्या शाळेच्या बाबतीतला माहिती द्या. तर कसं कराल की हॅलो, माय नेम इज आय स्टडी इन क्लास दिस अँड देन माय स्कूल्स नेम इज दिस, आवर स्कूल इज फेमस फॉर. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या शाळेचं आणि आपली माहिती द्याल. नेक्स्ट आहे, यू अँड युअर स्कूलमेट्स हॅव गॉन टू विजिट अ फेमस ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देअर वर्क. तर तुम्ही आणि तुमचे शाळेचे मित्र कोणत्या असे फेमस प्रसिद्ध कोणत्या ऑर्गनायझेशन किंवा इन्स्टिट्यूशन मध्ये जाताय, गेले आहात आणि तिथले काम कसं होतं ह्या सगळ्या बाबतीत माहिती घ्यायला गेले आहात. इंट्रोड्यूस युअरसेल्फ टू द ऑथॉरिटीज देअर. तर तिथे जे प्रबंधकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही आपलं इंट्रोडक्शन कसं कराले ह्याच्या बाबतीत माहिती द्या. You and your team have lost your way in another school where you have gone for a competition. तुम्ही आणि तुमची टीम जी आहे कुठे गेली आहे, लॉस्ट युअर वे इन अनदर स्कूल, कोणत्या दुसऱ्या शाळेत गेली आहे, तिथे रस्ता भटकून गेली, ठीक आहे ना. वेअर यू हॅव गॉन फॉर अ कॉम्पिटिशन, तुम्ही दुसऱ्या शाळेत गेले आहे, कोणतं कॉम्पिटिशन आहे तिथे, त्यासाठी पण त्या शाळेमध्ये कुठे तुम्ही भटकून गेले आहात. इंट्रोड्यूस युअर सेल्फ टू द स्टुडंट्स ऑफ दॅट स्कूल अँड इन्क्वायर अबाउट द वे. तर त्या शाळेच्या मुलांशी आपली इंट्रोडक्शन द्या आणि रस्ता विचारा की राईट जो आहे पाथ कोणचा आहे, की तुम्ही कुठून म्हणजे पोहोचू शकता सही जागेवर. तर अशा प्रकारे तुम्ही आपलं इंट्रोडक्शन द्या, याचा प्रयत्न करा. आपल्या मित्रांबरोबर अशी ही कोशिश करू शकता तुम्ही आणि
हे जे आहे छान एक राहिले इंट्रोडक्शन द्यायचं की हॅलो माय नेम इज दिस, आणि मग वेगवेगळ्या जागी कशा प्रकारचे इंट्रोडक्शन द्याले. त्यानंतर काही जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया आपल्या. आता बघा बेबी पँगोलिन्स नाईट आउट, जे आता म्हटलं खवलेले मांजर, त्याचं जे पिल्लू आहे त्याचं रात्रीची भ्रमंती म्हणजे रात्री बाहेर निघालाय तो फिरायला. तर बघा, कम बेबी वेक अप, वी विल गो आंट इटिंग टुडे. तर काय म्हणते मामा पेंगोलिन. मामा पेंगोलिन म्हणजे काय, आई जी आहे पेंगोलिन आई आहे ती आपल्या छोट्या बाळाला म्हणते आहे की कम बेबी, येऊन जा बाळा, वेक अप, उठून जा, वी विल गो आंट इटिंग टुडे, आज आपण आंट म्हणजे काय मुंग्या, ठीक आहे ना, मुंग्या खायला आज बाहेर चलू आहे. आता तुम्हाला हसू येत असेल की असं कोण म्हणतं, पण तिथं भाई हे एक क्रिएचर आहे, त्यांचं जेवण मुंग्या आहे है ना. मामा पेंगोलिन गेव अ जेंटल लव्हिंग पुश टू हर 1 month ओल्ड बेबी. तर असं म्हणून तिने मामा पेंगोलिन, आई जी पेंगोलिन असते आपल्या 1 महिन्याच्या छोट्या बाळाला प्रेमाने अशी पुश करते. पुश करणं म्हणजे काय, धकेलणं, ठीक आहे ना, प्रेमाने. विथ हर लॉंग टॅपरिंग माउथ, आपल्या टॅपरिंग माउथ म्हणजे त्याचं तोंड जर तुम्ही पाहिलं असेल पिक्चर बघायला, तर त्याचा अशा तोंडाने त्याला धकेलते हलकसं प्रेमाने. बेबी वॉज स्टील ड्राउझी आफ्टर अ डे स्लीप. पण तो जो बेबी आहे छोटा, तो अजूनही ड्राउझी आहे, म्हणजे की अजूनही झोपेतला आहे, पूर्ण दिवसभर झोपलेला आहे तरी सुद्धा. मदर ट्राय टू परसुएड हिम, आईनी प्रयत्न केला की त्याला कसंही प्रकारे म्हणजे लोभ दवनन कसंही करून उठवायचं. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट, तुम्हाला असं म्हणत होतोस की बाहेर घेऊन चलू तुला. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम, तू म्हणालास की तू दिवसभर जे आहे दूध पिऊन अगदी थकलेला आहेस, आता तुला दूध नाही आवडत. नाव गेट अप गेट रेडी, तर आता उठून जा, तयार होऊन जा. नो वोंट सेड बेबी, तर छोटा बाळा असतो ना तसं तो म्हणतो नाही. वोंट म्हणजे काय, वुड नॉट म्हणजे नाही, नाही उठेल. स्ट्रेचिंग इज लॉंग टेल लेझिली, तर आपली जी लंबीशी पुच्छ असते तिला स्ट्रेच, स्ट्रेच करणं म्हणजे काय, असं आपण सकाळी उठतो ना आणि कसं जे आपले अंग हात पाय असं असं करतो ना, की असं काही अंगडाई घेतो, तर तसं तो आपला लेझिली आळसाने आपली पुच्छ लंबी करून म्हणतो की नाही मी नाही जाईन. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे, मला नाही चालायचंय पूर्ण रस्त्यावर. डोंट वरी सेड मामा, आई म्हणाली की अरे तू घाबरू नकोस, आय विल कॅरी यू ऑन माय टेल, मी तुला आपल्या पुच्छवरती बसवून घेईन. गुड बॉय कम ऑन इट्स टाइम, तर म्हणते की चांगला बाळ आहे ना माझा, चांगला मुलगा आहे, चला आता उठा, आता टाइम होऊन गेलाय. मामा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम, तर आईनी त्याला आपल्या पुच्छवरती बसवलं आणि त्याला घराच्या बाहेर शेवटी घेऊन गेली. देअर होम वॉज अ स्नग होल इन द अर्थ, तर त्यांचं जे घर होतं एक स्नग होल म्हणजे काय, तुम्ही बिल पाहिलेत ना, जसं की जशा बिलमध्ये साप राहतो है ना, साप वगैरे असं तशा बिलमध्येच राहतात, उंदीर राहतात, तर अर्थ मध्ये म्हणजे की पृथ्वीच्या आतमध्ये असं एक बिल असतो, त्याच्यामध्ये हे राहतात. तर त्यांचं होम त्याचं घर तिथे असतं. 9 इंचेस वाईड, 9 इंच वाईड म्हणजे काय, रुंद, ठीक आहे ना, अँड मोर दॅन अ मीटर लॉंग, 1 मीटर पेक्षाही जास्त लंब, असं प्रकारचं त्यांचं जमिनीचं आत त्यांचं घर असतं. मामा कॉशन बेबी टू सिट टाईट अँड होल्ड ऑन टू हर स्केल्स विथ हिज क्लॉथ, तर मामानी आईने त्याला कॉशन केलं, आईने त्याला म्हटलं की तू नीट बैस माझ्या ह्याच्यावरती, सिट टाईट म्हणजे घट्ट धरून बैस, अँड होल्ड ऑन टू हर स्केल्स, त्याच्या अंगावरती स्केल्स असतात, ठीक आहे ना. स्केल्स म्हणजे तुमचे अभ्यासाचे स्केल्स नाही बरं का, हे या प्राण्यांचे असे असे लंबे लंबेचे स्केल्स असतात, तर त्याच्यावरती विथ हिज क्लॉज म्हणजे आपल्या नाखून जे असतात ना, नख, त्याच्याने नीट धरून पक्क धरून बसे. शी बिगेन टू वॉक स्टेडीली अँड कॉशियसली, तर अशा प्रकारे ती हळूहळू आणि नीट चालू लागली, कॉशियसली म्हणजे फार लक्षपूर्वक. जस्ट देन अ पॉर्क्युपाईन वेंट पास देम, आणि तेव्हाच एक पॉर्क्युपाईन त्यांच्या समोरून निघाला. पॉर्क्युपाईन काय असतं, आता पॉर्क्युपाईन जे आहे, तुम्ही बघा, तुम्ही आपल्या ह्याच्यावरती पॉर्क्युपाईन पण एक जीव असतो, त्याला असे 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 उभे 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 असे केस असतात पूर्ण अंगभर. हुज दॅट बेबी वंडर्ड, तर बेबी पहिल्यांदा घरातून निघाला होता, त्यांनी काहीच नाही पाहिले आपल्या आईशिवाय, तर तो म्हणतो की हे काय, कोण आहे. ओ दॅट्स अ पॉर्क्युपाईन, तर ती आई सांगते की हे हे एक पॉर्क्युपाईन आहे. अँड हु आर वी, तर तो विचारतो की आणि आपण कोण आहे. मामा बिगेन टू एक्सप्लेन ॲज शी वॉक, तर मामा जी आहे ती सांगू लागते म्हणजे चालता चालता. वी आर पँगोलिन्स, बघा हे फोटो दिली आहे पँगोलिन्सची, आणि दीज आर कॉल्ड स्केल्स, हे जे अंगावरती जे दिसतात त्यांना स्केल्स म्हणतात. आपण जे आहे ते पँगोलिन्स आहोत, आपण खवले मांजर आहोत. वी हॅव मेनी कझन्स, आपल्याला खूप सारे कझन्स, कझन्स म्हणजे काय,
जसं तुमचं असतात ना चुलत, मावस, मामे अशा प्रकारचे त्यांना कझिन्स म्हणतात. आपले खूप सारे कझिन्स आहेत. 4 ऑफ देम आर इन आफ्रिका अँड 4 आर इन एशिया. 4 त्यातनं आफ्रिकाला आहेत आणि 4 एशियामध्ये आहेत. वी लिव्ह इन इंडिया. आपण भारतात राहतो. सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन्स. तर म्हणून लोक आपल्याला इंडियन पँगोलिन्स म्हणतात. इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया आर कझिन्स चायनीज पँगोलिन्स आर ऑल्सो सीन. तर नदर्न पार्ट भारतचा जो आहे तिथे आपले जे कझिन आहेत चायनीज पँगोलिन सुद्धा पाहिले गेले आहेत. अशा प्रकारचं पँगोलिनचं चित्र बघा किती सुंदर आहे. असे हे लोक जे छोटे बाळ असतात ते आपल्या आईच्या अशा पुच्छवरती चिपकलेले असतात. तुम्ही फोटो पाहिले. आज आपण इतकंच वाचू. नेक्स्ट सेशन मध्ये आपण नेक्स्ट वाचू की काय आहे. तर बघा वॉर्मिंग अपची जी एक्सरसाइज आपण पाहिली होती त्याच्यात फर्स्ट क्वेश्चन होता व्हॉट इन्स्ट्रक्शन्स डज अ ह्युमन मदर गिव्ह टू हर 2-year-old बेबी इन द कोर्स ऑफ द डे. तर जसं आता आपण हा चॅप्टर वाचला की ती आई आपल्या छोट्या बाळाला 1 महिन्याच्या बाळाला इन्स्ट्रक्शन देते, त्याला प्रेमाने म्हणते उठून जा, चल माझ्या बरोबर. तर अशाच प्रकारे एक 2 वर्षाचा जो बेबी आपला ह्युमन बिंगचा असतो म्हणजे माणसाचा असतो तर तिला 2 वर्षाचा बेबी असेल तर आई काय अशा प्रकारचे निर्देश देईल, इन्स्ट्रक्शन देईल दिवसभरात. राईट 5 to 8 ऑफ दोज इन इंग्लिश. तर अशा प्रकारचे 5 ते 8 वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचे युझिंग युअर ओन इमॅजिनेशन. आपल्या कल्पनेने. बघा गेट अप बेबी वॉश युअर माउथ क्लीन. तर उठून जा आणि आपलं तोंड स्वच्छ कर, तोंड धू. ड्रिंक दिस कप ऑफ मिल्क. हे दूध पिऊन घे, हे दुधाचा कप पी. डोंट से नो इट्स स्वीट. तर डोंट से नो म्हणजे दुधाला मना नको करू, हे गोड असतं. स्वीट म्हणजे काय, गोड. कम हिअर लेट मी गिव्ह यू अ बाथ. ये इकडे ये, मी तुला आंघोळ घालते. बी केअरफुल ऑर विल फॉल. तर केअरफुल राहा नाही तर तू पडून जाशीलच. डोंट से नो टू युअर फूड. जेवणाला मना नको करू. इट्स गुड फॉर यू. हे तुझ्याकरता चांगलं आहे. डोंट बी नॉटी यू विल गेट हर्ट. नॉटी नको बनू म्हणजे काटा असा उत्पात नाही मचवायचा, नाही तर तुला चोट लागून जाईल. स्लीप वेल. नीट झोप. तर अशा प्रकारचे काही होऊ शकतात जे की आई एका बाळाला देते, छोट्या बाळांना है ना निर्देश देते, इन्स्ट्रक्शन्स देते. नेक्स्ट बघा यू आर व्हिजिटिंग अ नियर बाय हिल विथ युअर आंट. तुम्ही तुमच्या आंट बरोबर म्हणजे काकू मावशी कोणी पण होऊ शकते तिच्या बरोबर एक जवळचा जो हिल आहे, पर्वत आहे, तिथे तुम्ही व्हिजिट करायला गेले आहात. थिंक ऑफ 5 to 8 क्वेश्चन्स यू वुड लाईक टू आस्क अबाउट द हिल इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये आपल्याला 5 ते 8 असे प्रश्न सोचायचे आहात की त्या हिलच्या बाबतीत जे तुम्ही विचाराले. बघा व्हॉट इज द नेम ऑफ द हिल. या हिलचं या पर्वतचं नाव काय आहे. हाऊ हाय टॉल इज द हिल. हे हिल हे पर्वत किती उंच आहे. व्हॉट इज इट फेमस फॉर. हे कशा करता प्रसिद्ध आहे. आर द वाईल्ड एनिमल्स फाउंड देअर. काय इथे कोणते जंगली जानवर दिसतात. इज देअर अ बिग फॉरेस्ट ऑन द हिल. काय पर्वतावरती कोणता मोठा जंगल आहे. विल इट बी डिफिकल्ट टू क्लाइंब द हिल. काय हिलला काय पर्वतला चढणं, क्लाइंब म्हणजे काय चढणं, फार कठीण असतं, कठीण होईल. हाऊ मच टाइम विल इट टेक टू रीच द टॉप ऑफ द हिल. जर आपण हिलच्या टॉप वरती म्हणजे अगदी जे शीर्ष आहे तिथे जर पोहोचणं चाहतो तर किती वेळ लागेल. तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्ही एक क्वेश्चनेअर एक बनवू शकता. मग आहे फ्रॉम युअर सायन्स टेक्स्ट बुक अँड द इंटरनेट फाइंड द नेम्स ऑफ ॲटलिस्ट 10 रेअर ॲनिमल्स दॅट आर सीन इन महाराष्ट्र स्टेट. तर आपल्या सायन्स टेक्स्ट बुकचा तुम्ही उपयोग करू शकता, इंटरनेटचा उपयोग करू शकता आणि त्यात ना महाराष्ट्रामध्ये पाहिले जाणारे असे 10 प्रकारचे कोणते ॲनिमल्स, ठीक आहे ना, जे की रेअर आहेत म्हणजे की फार कमी दिसतात असे लिहायचे आहेत. तर बघा नीलगिरी थार, ग्रेटर वन हॉर्न्ड रायनोसॉरस, एशियाटिक लॉयन, स्नो लेपर्ड, ब्लॅक बक, लायन टेल्ड मॅको, रेड पांडा, काश्मीर रेड स्टॅग किंवा हंगुल, इंडियन बायसन, एशियन एलिफंट्स एटसेट्रा. तर हे सगळे अॅनिमल्स जे आहेत ते महाराष्ट्रात, महाराष्ट्र स्टेटमध्ये आपल्या पाहिले जातात. आता नेक्स्ट आहे लिसन अँड आन्सर. हे तुमच्या साईडला जे क्वेश्चन्स असतात ना हे त्याच्यातनं घेतलंय. व्हॉट डिड मामा पेंगोलिन डू. वाय. मामा पेंगोलिननी काय केलं आणि का. मामा पेंगोलिन गेव अ जेंटल लव्हिंग पुश टू हर 1 month ओल्ड बेबी विथ हर लॉंग टेपरिंग माउथ. तर तिने आपल्या तोंडानी प्रेमाने आपल्या लहान बाळाला जे आहे त्याला हलवलं, त्याला पुश केलं, बिकॉज शी वॉन्टेड टू वेक अप हर बेबी. कारण की ती आपल्या बेबीला जे आहे जगवणं चाहत होती. हाऊ डिड मामा पेंगोलिन कॅरी हर बेबी. तिने आई जी पेंगोलिन होती तिने आपल्या बेबीला कसं उचललं, कसं कॅरी केलं.
शी कॅरीड हर बेबी ऑन हर टेल. आपल्या पुच्छवरती तिने आपल्या बेबीला, छोट्या बाळाला बसवलं आणि मग ती घेऊन गेली तिला. तर ही जी कहाणी तर नाहीये ही ऍज सच. आता आपण पुढे वाचूया. आपल्याला पँगोलिन्स बद्दल खूप काही माहिती आता ह्याच्यात होणार आहे, की त्यांचं जीवन कसं असतं, ते काय खातात पितात आणि ह्यांना एंडेंजर्ड स्पीशीज मध्ये का ठेवलं गेलंय. तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला पुढच्या सेशन्स मध्ये होणार आहे. सो टिल देन एन्जॉय युअर डे अँड हॅव अ नाईस डे. बाय. थँक यू.